नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या आजच्या चर्चेत. आज आपण अंकुर वारिकू यांचं जे गाजलेलं पुस्तक आहे डू एपिक शिट आणि त्याची मराठी आवृत्ती गेट एपिक शिट डन यावर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो. आपल्याकडे काही उतारे आहेत पुस्तकातले, थोडी ऑनलाईन माहिती, व्हिडिओ सारांश वगैरे आहेत. तर आपला उद्देश हा आहे की यातून जे वैयक्तिक विकासाचे, जागरूकतेचे विचार आहेत ना, विशेषतः यश, अपयश, सवयी, पैसा याबद्दलचे, ते नीट समजून घ्यायचे. अगदी. आणि सुरुवात करताना मला वाटतं वारिकूंची पार्श्वभूमी थोडी लक्षात घ्यायला हवी. म्हणजे ते फक्त एक उद्योजक किंवा कंटेंट क्रिएटर नाहीत, बरोबर. तर ते स्वतःच्या अनुभवातून, चुकांमधून शिकलेले धडे खूप प्रामाणिकपणे मांडतात. आणि पुस्तकाचा उद्देश पण म्हणजे असं काहीतरी नवीन सांगणं नाहीये जे जगात नाहीये. अच्छा. तर जे आपल्याला माहीत आहे ते अधिक जाणीवपूर्वक कसं जगायचं याची आठवण करून देणं आहे. म्हणजे एक प्रकारचं रिमाइंडर. हो, रिमाइंडरच. हे त्यांच्या अनेक वर्षांच्या विचारांचं, अनुभवांचं संकलन आहे. आणि पुस्तक कसं विभागलंय बघा, यश, अपयश, सवयी, जागरूकता. हो. पैसा. हो, पैसा म्हणजे एक विचार प्रवाह आहे त्यात. चला तर मग सुरुवात करूयात त्यांच्या यश आणि अपयशाबद्दलच्या विचारांपासून. वारिको म्हणतात की यशाची व्याख्या जगाने किंवा समाजाने नाही ठरवायची, ती तुमची स्वतःची, वैयक्तिक हवे. हो ना. पण हे बोलायला सोपं आहे. हो ना. प्रत्यक्षात ते बाह्य दबाव झुगारून स्वतःची व्याख्या बनवणं आणि टिकवणं हे कठीण नाही वाटत. नक्कीच कठीण आहे. आणि मला वाटतं वारिकूंच्या मांडणीतला महत्वाचा भाग हाच आहे की ही काही एकदा करून थांबायची गोष्ट नाहीये. अच्छा. स्वतःच्या यशाची व्याख्या करणं, ती वेळोवेळी तपासणं, बदलणं हे सगळं गरजेचं आहे. कारण आपण बदलतो. हो, आपल्या गरजा बदलतात. अगदी. आणि त्यांनी जो स्वतःचा अपयशाचा बायोडेटा सांगितलाय ना, फेलियर रेझ्युमे. हो, ऐकलंय त्याबद्दल. ते याचंच उत्तम उदाहरण आहे. म्हणजे IIT मध्ये प्रवेश नाही मिळाला, अमेरिकेतली PhD अर्धवट सोडली, नोकऱ्यांमध्ये नकार आले, स्टार्टअपमध्ये आर्थिक अडचणी, हे सगळं ते सांगतात. पण हे सांगण्यामागचा उद्देश काय? सहानुभूती? नाही, सहानुभूती नक्कीच नाही. उद्देश हा आहे की अपयश हे प्रवासाचा भाग आहे हे दाखवणं. त्याकडे डाग म्हणून बघू नका, तर शिकण्याची संधी म्हणून बघा. यावर त्यांचा भर आहे. ही अपयशाचा बायोडेटा कल्पनाच भारी आहे. म्हणजे जसा आपण यशाचा रेझ्युमे बनवतो, हो, तसाच अपयशाचा पण. हो, पण हे धाडसाचं काम आहे खरं तर. आपल्याकडे कोण बोलतंय अपयशाबद्दल इतकं मोकळेपणाने? बरोबर. धाडसाचं आहे आणि म्हणूनच महत्वाचं पण आहे. वारिको म्हणतात की हा बायोडेटा इतरांना दाखवण्यासाठी नाहीये मुळात. अच्छा, मग? तो स्वतःसाठी आहे. आपल्या चुकांची, अपयशांची नोंद ठेवणं आणि त्यातून काय शिकलो हे लिहून काढणं. याने दोन गोष्टी होतात. एक तर कळतं की आपण किती पुढे आलोय, आणि दुसरं म्हणजे भविष्यात त्याच चुका टाळायला मदत होते. म्हणजे केवळ अपयश स्वीकारणं नाही, तर त्यातून शिकणं. अगदी. त्या शिकवणीला आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनवणं. ते त्यांच्या 20शीतल्या आणि 30शीतल्या चुकांबद्दल पण बोलतात. काय फरक आहे त्यात? 20शीतल्या चुका अनेकदा अज्ञानातून होतात, अनुभव नसतो म्हणून. बरोबर. तर 30शीतल्या चुका कदाचित अहंकारामुळे किंवा चुकीच्या प्रायोरिटीजमुळे होतात. पण दोन्हीतून शिकणं महत्वाचं आहे. म्हणजे अपयशाला सामोरं जायला आणि शिकायला एक प्रकारचं मानसिक बळ लागतं. हो. आणि वारिकूंच्या मते हे बळ नुसत्या विचारांनी नाही, तर सवयींमधून येतं. बरोबर. इथेच मग त्यांच्या सवयींबद्दलच्या भागाकडे वळूया. ते ध्येयांऐवजी सवयींवर इतका भर का देतात? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्या पुस्तकातला. वारिकूंचं म्हणणं काय आहे की ध्येय म्हणजे गोल्स ती आपल्याला कुठेतरी पोहोचवतात, पण प्रवास तिथे संपतो. या उलट सवयी म्हणजे हॅबिट्स त्या आपलं व्यक्तिमत्व घडवतात. त्या आपल्याला ती व्यक्ती बनवतात जी कोणतंही ध्येय गाठू शकेल. उदाहरण देऊन सांगाल का? हो, म्हणजे समजा फक्त वजन कमी करायचं हे ध्येय ठेवलं, त्याऐवजी नियमित व्यायाम करण्याची आणि पौष्टिक खाण्याची सवय लावली, ओके, तर हा बदल जास्त टिकणार असतो. कारण सवयी आपल्या नकळत आपल्या कृतींवर नियंत्रण ठेवतात. एकदा त्या रुळल्या की जास्त विचार करावा लागत नाही. बरोबर. त्यांनी काही विशिष्ट सवयी पण सांगितल्या आहेत ज्या त्यांना महत्वाच्या वाटतात. जसं की लवकर उठण्यासाठी लवकर झोपणं. हे तर आपण नेहमी ऐकतो. काय वेगळं आहे यात? वेगळं कदाचित काही नाहीये, पण वारिकूंचा भर का यावर आहे? लवकर उठण्याचे फायदे सगळ्यांना माहीत आहेत. हो. पण ते म्हणतात की खरी लढाई लवकर उठण्याची नाहीये, तर वेळेवर झोपण्याची आहे. अच्छा, म्हणजे आपलं लक्ष चुकीच्या ठिकाणी असतं. अगदी. तसंच ते प्रवासाची नोंद ठेवायला सांगतात. म्हणजे फक्त डायरी नाही लिहायची. मग
तर आपले विचार, अनुभव इतरांशी शेअर करणं, याने विचारांना स्पष्टता येते म्हणे. आणि त्यांची ती आस्क पद्धत म्हणजे विचारा हो ती पण खूप प्रभावी आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका, थेट प्रश्न विचारा. गैरसमज टाळायला मदत होते. आणि वेळेच्या नियोजनासाठी कॅलेंडर वापरायचं. आजकाल सगळेच वापरतात की, त्यात काय एवढं? विशेष आहे त्यांच्या वापरण्याच्या पद्धतीत. वारिकू म्हणतात की त्यांचं कॅलेंडर म्हणजे त्यांच्या वेळेचा आरसा आहे. आरसा हां, म्हणजे त्यात फक्त मीटिंग्ज नसतात, तर विचार करायला वेळ, व्यायामाला वेळ, कुटुंबासाठी वेळ, अगदी दुपारची झोप घ्यायला सुद्धा वेळ ठरवलेला असतो. अरे वा. जर एखादी गोष्ट कॅलेंडरमध्ये नसेल तर ती त्यांच्यासाठी अस्तित्वातच नाही. ही शिस्त महत्वाची आहे. आणि कामासाठी योग्य वातावरण तयार करणं, जसं फोन दुसऱ्या खोलीत ठेवणं किंवा कामाचे वेगळे कपडे घालणं, याला ते संवेदनात्मक खुणा म्हणतात. सेन्सरी हुक्स. अच्छा, म्हणजे छोट्या गोष्टी पण परिणाम करतात. हो, या छोट्या गोष्टी सवयी लावायला मदत करतात. या सगळ्या सवयी आणि शिस्तीचा संबंध त्यांनी एक सूत्र सांगितलंय ना, सातत्य प्लस प्रामाणिकपणा म्हणजेच कन्सिस्टन्सी प्लस ऑथेंटिसिटी, याच्याशी कसा जोडला जातो? चांगला प्रश्न आहे. वारिकू म्हणतात की तुम्ही कोणतीही सवय तेव्हाच टिकवू शकता जेव्हा ती तुमच्या मूळ स्वभावाशी, तुमच्या मूल्यांशी प्रामाणिक असेल. म्हणजे जर तुम्ही फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा दुसऱ्यासारखा बनण्याचा प्रयत्न करत असाल तर ते जास्त काळ टिकणार नाही. बरोबर. प्रामाणिकपणा नसेल तर सातत्य राहणार नाही. म्हणून स्वतःला ओळखून आपल्यासाठी योग्य सवयी निवडणं आणि त्या प्रामाणिकपणे पाळणं महत्वाचं आहे. आणि याच सवयी मग दीर्घकाळात फायदा देतात. ते चक्रवाढ व्याजाचं उदाहरण देतात ना? अगदी. चक्रवाढ व्याज, जसं पैशाच्या गुंतवणुकीवर व्याज मिळतं आणि मग व्याजावर व्याज. हो. तसंच चांगल्या सवयींचे छोटे छोटे परिणाम एकत्र येतात आणि कालांतराने मोठे बदल घडवतात. हे सगळं ऐकून असं वाटतंय की या सगळ्याच्या मुळाशी जागरूकता आहे. अवेअरनेस, स्वतःबद्दलची, परिस्थितीबद्दलची. पुस्तकात यावर खूप भर आहे. अगदी बरोबर. जागरूकता हा या पुस्तकाचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. इतरांना खुश करण्यासाठी जगणं सोडून स्वतःचं आयुष्य जगण्याचा निर्णय घेणं, ही जागरूकतेची पहिली पायरी आहे. वारिकू भावनिक कर्ज म्हणजे इमोशनल डेट बद्दल बोलतात. भावनिक कर्ज ते काय असतं? म्हणजे मनात दाबून ठेवलेल्या भावना, न मागितलेली माफी, व्यक्त न केलेली कृतज्ञता. हे जे काही आहे, ओके. हे कर्ज आपल्याला नकळतपणे ओझ्याखाली ठेवतं. यातून बाहेर पडायला जागरूकता लागते. त्यांनी भीतीमुळे होणारी दिरंगाई म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन आणि शांत राहण्याचं कौशल्य यावरही भर दिलाय. हो, अनेकदा आपण कामं पुढे ढकलतो कारण आपल्याला वाटतं आपण आळशी आहोत. हो ना. पण वारिकू म्हणतात की बऱ्याचदा यामागे भीती असते. अपयशाची भीती, टीकेची भीती किंवा परफेक्शन साधता नाही आलं तर ही भीती. अच्छा. ही भीती ओळखणं आणि तिला सामोरं जाणं महत्वाचं आहे. आणि शांत राहण्याबद्दल? आजच्या जगात जिथे सगळीकडे गोंधळ आहे तिथे शांत राहणं, आपल्या विचारांना, भावनांना समजून घेणं, हे एका सुपरपॉवरसारखं आहे असं ते म्हणतात. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आणि तसंच स्वतःच्या कर्तृत्वात समाधान मानणं, सतत इतरांशी तुलना न करणं, हे सुद्धा एक कौशल्य आहे जे जागरूकतेतून येतं. आणि निर्णय घेण्याबद्दल त्यांचं मत की निर्णय घेणं हे स्थिर राहण्यापेक्षा नेहमी चांगलं. पण निर्णय चुकला तर? इथेच तर खरी गंमत आहे. वारिकन म्हणतात की त्यांना अनेकदा निर्णयाच्या परिणामाबद्दल खात्री नव्हती. ओके. पण ते ज्या परिस्थितीत होते ती परिस्थिती चुकीची आहे याची त्यांना जाणीव होती. उदाहरणार्थ? जसं PhD सोडताना पुढे काय होईल हे माहीत नव्हतं, पण तिथेच राहून काहीच होणार नाही हे नक्की माहीत होतं. समजलं. त्यामुळे मिळणे चुकण्याची भीती बाळगण्याऐवजी आहे त्या स्थितीत राहण्याचे तोटे जास्त आहेत का याचा विचार करायला हवा. ते एक सोपा प्रश्न विचारायला सांगतात. सर्वात वाईट काय होऊ शकतं? व्हॉट्स द वर्स्ट दॅट कॅन हॅपन? जर तुम्ही त्या वाईट परिणामाला सामोरं जायला तयार असाल तर निर्णय घ्यायला काय हरकत आहे? कृती न करण्याचा पश्चाताप हा अनेकदा चुकीच्या कृतीच्या पश्चातापापेक्षा मोठा असतो. ही जागरूकता कृती करायला प्रेरणा देते. अगदी. आणि ही जागरूकता फक्त वैयक्तिक निवडींपुरती नाहीये, तर ती आपल्या संसाधनांशी म्हणजे पैशांशी असलेल्या नात्यावर पण परिणाम करते. हो, वारिकूंचा स्वतःचा प्रवास याचंच उदाहरण आहे. त्यांनी पैशाबद्दल केलेल्या चुका खूप मोकळेपणाने सांगितल्या आहेत. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे कारण पैशाबद्दल बोलायला आजही अनेक जण कचरतात. वारिकू सांगतात की सुरुवातीला त्यांना पैशाबद्दल तिरस्कार वाटायचा, पण नंतर अनुभवातून त्यांना पैशाचा आदर करायला शिकवलं. कोणत्या चुका केल्या होत्या त्यांनी? अनेक आहेत.
जसं की रिअल इस्टेट किंवा स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायला विचार न करता कर्ज घेणं, हम्म. किंवा गरजेच्या वेळी पैसेच उपलब्ध नसणं कारण सगळी गुंतवणूक अशा ठिकाणी केली जिथे तरलता नव्हती. तरलता म्हणजे लिक्विडिटी, हे काय असतं नक्की? तरलता म्हणजे तुमची मालमत्ता किंवा गुंतवणूक किती सहज आणि लवकर रोख पैशात बदलता येते. ओके. जसं बँकेतले पैसे खूप तरल असतात, लगेच काढता येतात. पण घर किंवा जमीन विकायला वेळ लागतो, म्हणून ती कमी तरल मालमत्ता झाली. अच्छा, म्हणजे गुंतवणुकीत तरलतेचा विचार महत्वाचा आहे. खूप महत्वाचा. जेणेकरून अचानक गरज लागली तर पैसे असतील हातात. वॉरन बफेंनी ही चूक केली होती. अजून काही चुका सांगितल्या आहेत त्यांनी, जसं कंपनीच्या इक्विटीसाठी कमी पगार घेणं. हो, किंवा महागडी जीवनशैली टिकवण्यासाठी कर्ज घेणं. इक्विटीसाठी कमी पगार घेणं ही स्टार्टअप जगात खूप होते. भविष्यात कंपनी मोठी होईल या आशेवर वर्तमानाकडे दुर्लक्ष करणं धोकादायक आहे. आणि लोकांच्या दिखाव्यासाठी किंवा फोमोमुळे महागडी जीवनशैली जगणं आणि त्यासाठी कर्ज घेणं, हे तर आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. त्यांनी शेअर बाजारात घाबरून विकल्याचं पण लिहिलंय, पॅनिक सेलिंग. हो, पॅनिक सेलिंग, गरजेच्या वेळी म्युच्युअल फंड तोडणं, या सगळ्या भावनिक चुका आहेत गुंतवणुकीतल्या. तर मग या सगळ्या चुकांमधून त्यांनी काय धडे घेतले? पैशाबद्दलचा त्यांचा अंतिम दृष्टिकोन काय बनला? खूप महत्वाचे धडे आहेत. पहिलं म्हणजे गुंतवणूक करताना कर, टॅक्स आणि महागाई, इन्फ्लेशन याचा विचार करा. बरोबर. दुसरं, चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंडिंगची ताकद मोठी आहे, पण त्याला वेळ द्यावा लागतो, संयम लागतो. तिसरं, तरलता महत्वाची आहे. चौथं, बाजारात पडझड झाल्यावर घाबरू नका. उलट ती कमी किमतीत खरेदीची संधी असू शकते. बाय द डिप म्हणतात तसं. ओके. पाचवं, तरुण वयात खर्च कमी ठेवा आणि गुंतवणुकीला प्राधान्य द्या. हौस नंतर, गुंतवणूक आधी. हा महत्वाचा सल्ला आहे. सहावं, कर्ज शक्यतो अशाच गोष्टींसाठी घ्या ज्यांची किंमत वाढेल, जसं शिक्षण, घर किंवा ज्यामुळे उत्पन्न वाढेल. सातवं, इतरांचं ऐकून किंवा भावनेच्या भरात गुंतवणूक करू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पैशाकडे फक्त वस्तू विकत घेण्याचं साधन म्हणून बघू नका, मग तर स्वातंत्र्य मिळवण्याचं साधन म्हणून बघा. आर्थिक चिंतांपासून स्वातंत्र्य, निवड करण्याचं स्वातंत्र्य. हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. आता अगदी थोडक्यात त्यांनी नातेसंबंध आणि उद्योजकतेबद्दल काय म्हटलं आहे? नातेसंबंधांबद्दल त्यांचा मुख्य विचार आहे की सुरुवात स्वतःपासून होते. म्हणजे जर आपलं स्वतःसोबतचं नातं ठीक नसेल, जर आपण स्वतःच्या भावनिक गरजांकडे, जखमांकडे हिलिंग लक्ष दिलं नसेल, तर आपण इतरांशी निरोगी नाती नाही जोडू शकत. संवाद हा त्याचा पाया आहे. आणि उद्योजकतेबद्दल ते म्हणतात की हा फक्त व्यवसाय नाहीये, तर स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे. त्यासाठी एक स्पष्ट हेतू हवा. केवळ कंपनी नाही, तर चांगली संस्था उभी करण्यावर लक्ष द्या, जी मूल्यांवर आधारित असेल. आणि फंडिंगबद्दल फंडिंग मिळणं हे यश नाही, ती जबाबदारी आहे. कारण तुम्ही इतरांच्या पैशांचे विश्वस्त असता. म्हणजे परत तेच, जागरूकता आणि सवयी इथेही महत्त्वाच्या ठरतात. स्वतःला समजून घेणं, संवाद आणि अपयशातून शिकण्याची लवचिकता. अगदी. आपण इतरांशी कसे वागतो, हे बऱ्याचदा आपण स्वतःशी कसे वागतो याचं प्रतिबिंब असतं. आणि उद्योजकतेत जी आव्हाने येतात, ती पेलायला सवयी, शिस्त आणि अपयशातून शिकण्याची तयारी लागतेच. तर आजच्या या चर्चेतून आपण अंकुर वारिकुंच्या विचारांचे काही महत्त्वाचे पैलू पाहिले. अपयशाला एका नवीन दृष्टीनं बघणं, त्याला शिकण्याची संधी मानणं, हो, ध्येयाऐवजी सवयींवर लक्ष केंद्रित करणं, कारण त्या आपलं व्यक्तिमत्व घडवतात. जाणीवपूर्वक निर्णय घेण्यासाठी स्वजागरूकता वाढवणं, पैशाचं व्यवस्थापन विचारपूर्वक करणं आणि त्याला स्वातंत्र्याचं साधन मानणं. बरोबर. आणि नात्यांची सुरुवात स्वतःपासून करणं, हे मुद्दे नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार, जो ह्या सगळ्या श्रोत्यांवर आधारित आहे, पण आपल्याला थोडा आणखी विचार करायला लावेल. सांगा. वारिकुंनी पुस्तकाच्या शेवटी त्यांच्या एका सुपर पॉवरबद्दल सांगितलंय. सुपर पॉवर? हो. त्यांचं वेळेसोबतचं नातं, म्हणजे वेळेचं अत्यंत काटेकोर नियोजन करण्याची त्यांची क्षमता. ते म्हणतात की हीच शक्ती त्यांना अनेक कठीण प्रसंगातून तारून नेते.
अच्छा. मग विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की जशी वारीकुंची वेळेवरची पकड ही त्यांची शक्ती आहे, तशी आपली प्रत्येकाची अशी कोणती तरी अनोखी शक्ती, सवय किंवा गुणधर्म असतोच, जो आपल्याला आपल्या आयुष्यातल्या चढ उतारांमध्ये यश अपयशाच्या प्रवासात मदत करतो. तर आपल्या स्वतःच्या अपयशाच्या बायोडेटासोबतच आपली ही सुपर पॉवर कोणती आहे याचा शोध घेणं मला वाटतं रंजक ठरू शकतं.